नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी हिवाळा स्पेशल बाजरीची खीर दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता साहित्य पाहूया। इथे मी घेतले बाजरीचे 1 वाटी चाळून पीठ, पाणी, मीठ, पिठी साखर आणि यामध्येच मी विलायची दळून घेतलेली आहे, साजूक तूप, काजू बदामाचे काप। चला तर आता आपण बाजरीच्या पिठाची खीर करायला घेऊया। छान शिगडी चालू करून घ्यायची आहे आणि यावर एक हंडी ठेवायची आहे। आता या हंडीमध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं आणि थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे। पाहू शकता बाजरीचं पीठ मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे। आता काय करायचं, शिगडी बंद करून घ्यायची आहे आणि आता हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता शिगडी चालू करायची आहे आणि या टोपमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। साजूक तूप छान गरम झालं की यामध्ये काजू आणि बदाम तळून घ्यायचे आहेत। काजू आणि बदाम छान तळले गेले आहेत, आता काढून घ्यायचे। आता या तुपामध्ये आपण बाजरीचं पीठ भाजून घेतलं होतं हलकं, ते यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं असं तुपामध्ये खालीवर करून घ्यायचं। आता यामध्ये आणखीन 1 तूप चमचा घालायचा आहे आणि थोडंसं असं खालीवर करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे साखर घालायची आहे। मी इथे घेतलेली सर्व साखर यामध्ये घालणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता पिठाला छान असं तूप सुटलेलं आहे आणि एकदा मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी घालायचं आहे आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचंय, त्याच्या गुठळ्या बनवून द्यायच्या नाहीये, त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। आता काय करायचं, यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याला एक छान अशी उकळी आली ना की शिगडी बंद करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता एक छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली खीर पण तयार झालेली आहे। आता आपण काय करूया, शिगडी बंद करून घेऊया आणि एका सर्विंग बाउलमध्ये खीर काढून घेऊया। खूप खमंग असा सुगंध दरवळत आहे घरामध्ये। आता काय करायचं, यावर काजू आणि बदामाचे काप घालायचे आहेत। हिवाळा स्पेशल बाजरीची खीर खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। आत्तापुरतं एवढंच, बाय बाय।